तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला देखील अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर दिग्विजय पाटलांची देखील कसून चौकशी झाली आहे। तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची कसून अशी चौकशी करण्यात आलेली आहे। 2 डिसेंबरला दिग्विजय पाटलांची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी झालेली आहे। तर 2 डिसेंबरला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे आणि या चौकशीला पुन्हा बोलावल्यास हजर राहील असं देखील दिग्विजय पाटलांकडून पोलिसांना उत्तर देण्यात आलेलं आहे। तर जय पवारांच्या लग्नाला जायचं असल्याचं पोलिसांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे 2 डिसेंबरला त्यांची कसून अशी चौकशी देखील करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, दिग्विजय पाटील यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। चौकशीमध्ये नेमकं काय समोर येत आहे, काय अपडेट मिळत आहेत? जर आपण बघितलं तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण शीतल तेजवानीला काल अटक झालेली आहे। त्याचवेळी ही देखील माहिती आता समोर येते की दिग्विजय पाटील याची देखील पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केलेली आहे। 5 दिवसाखाली त्याला नोटीस बजावण्यात आलेली होती की तू दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहून त्याचा जबाब नोंदवावा। 2 डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील हे पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालेले होते, पोलिसांसमोर हजर झालेले होते। त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा पूर्ण जबाब या ठिकाणी नोंदवलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांनी त्यांची कसून त्या ठिकाणी चौकशी देखील केलेली आहे। जवळपास 1.5 तास दिग्विजय पाटील हे पुण्यातील पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्षात त्या ठिकाणी उपस्थित होते। वेगवेगळे कागदपत्र देखील पोलिसांनी त्यांना आता या ठिकाणी मागितलेले आहेत। त्यांनी अनेक कारणं या ठिकाणी दिलेली आहेत, मात्र त्याच वेळी पोलिसांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की दिग्विजय पाटील यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे। तुम्ही वेळोवेळी हजर राहायचंय, अन्यथा आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल। परंतु त्यांनी असं देखील म्हणलेलं आहे की मी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करेन, तुम्ही जेव्हा मला चौकशीसाठी बोलवाल तेव्हा मी हजर राहील। मात्र आता मला विदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचं आहे, मला जाऊ द्या। लग्नावरून मी परत आलो की मग पुन्हा एकदा चौकशीला हजर राहीन। अर्थात दिग्विजय पाटील हे सुद्धा आता बहारेनला जय पवारांच्या लग्नासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र त्यांच्या अडचणी या ठिकाणी वाढू शकतात। पोलिसांनी मुंढवा गैरजमीन जो व्यवहार झालेला आहे, गैरव्यवहार, त्याच्या अनेक कागदपत्र हे दिग्विजय पाटील यांच्याकडे आहेत। ते कागदपत्र या ठिकाणी जमा करून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करा असे देखील या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। मात्र त्यांनी काही कालावधी पोलिसांकडून मागून घेतलेला आहे। पोलिसांनी जवळपास 7 ते 8 दिवसाचा वेळ त्याला दिलेला आहे। सगळे कागदपत्र जमा करून तुम्ही पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहा असं देखील पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना सांगितलेलं आहे। अर्थात तो आता जय पवारांच्या लग्नाला विदेशात बहारेन या ठिकाणी उपस्थित आहे आणि आल्याबरोबर त्याची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री यांचे जे मोठे सुपुत्र आहेत अर्थात पार्थ पवार हे देखील मीडिया कंपनीचे भागीदार आहेत, 99% भागीदार आहेत। त्यांच्या देखील अडचणी या ठिकाणी वाढताना दिसतात। कारण थांबवते, अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। अंजली ताई नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर दिग्विजय पाटील यांची देखील पोलिसांनी कसून अशी चौकशी केलेली आहे, काल अटक देखील करण्यात आलेली आहे आणि यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? या संपूर्ण आता प्रकरणामध्ये तपासाला वेग आलेला आहे? वेग अजिबात आलेला नाहीये। खरं तर यायला हवा होता, अपेक्षित होता, पण होताना दिसत नाहीये। 5 नोव्हेंबरला जर ही स्टोरी ब्रेक झाली असेल आणि तेव्हापासून 3 डिसेंबर पर्यंत साधं त्यांना समन्स देऊन सुद्धा, खारगे समितीने समन्स दिले होते, पोलिसांनी समन्स दिले होते, तरी सगळे गैरहजर होते। शीतल तेजवानी सुद्धा गैरहजर होती आणि दिग्विजय सुद्धा गैरहजर होता। आता त्याच्यात एक काहीतरी दाखवायचं अधिवेशनापूर्वी म्हणून त्या शीतल तेजवानीची अटक दाखवली आहे। पण जर दिग्विजय पाटलांचं बघितलं तर ज्या व्यक्तीची आता त्यांची आता चौकशी 2 तारखेला झाली आहे अशी बातमी मिळाली आहे, पण मुख्यतः म्हणजे आता त्यांना बहारेनला जाण्याची परवानगी काय बेसिसवर दिली गेली मला माहित नाही। दुसरं म्हणजे आता काल रात्रीची न्यूज अशी आहे की खारगे समितीला सुद्धा 1 महिन्याचं एक्सटेन्शन दिलं गेलंय। म्हणजे मला हे नेहमी वाटतं की अहवाल जे काढले जातात ते एक्सटेन्शन दिलं जातं की जोपर्यंत ते इश्यूची सगळी
महत्व म्हणजे लोकांच्या डोळ्यातलं कमी होतं, तर लोक थकून जातात आणि त्यानंतर अहवाल येतो काय आणि टेबल होतो काय, की कधी कधी तर होत पण नाही. ही जी दुर्दैवी स्थिती आहे ना, ती एका मोठ्या 1800 कोटीच्या सरकारी जमिनीची झाली आहे. ते बघून अत्यंत वाईट वाटतंय आणि मला असं वाटतंय की याच्यावर सिरियसनेस शासनाला बिलकुल नाही. खारगे समितीचा जो अहवाल आहे आतापर्यंत जो झालाय तो त्यांनी टेबल करायला हवा. कारण 8 तारखेपासून जर अधिवेशन सुरू होत असेल तर हे थातूरमातूर कारवाई चालणार नाही. या सगळ्या अधिकारी चिंटू पिंटू कोण अधिकाऱ्याला एकाला सस्पेंड एकाला बडतर्फ आणि ही एक शीतल तेजवानीवर ऍक्शन बिलकुल चालून येणार नाही. ही हाय प्रोफाईल राजकारणी जिथे जिथे येतात तिथे तिथे चौकशा कधीही होत नाही. बर, धन्यवाद अंजलीताई, आपण सविस्तरपणे आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.